नमस्कार मित्रांनो, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला। त्यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठं यश आलं आहे। त्यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्यात सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भातील GR काढला आहे। हा मराठा समाजाचा मोठा विजय मानला जात आहे। राज्यात लवकरच सातारा गॅजेट देखील लागू होण्याची शक्यता आहे। मात्र याच दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे। मराठ्यांचं वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे। देशभरातील मराठा समाजाचे ते दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार आहेत। लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे। हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे। धाराशिवमध्ये हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती। लाखो मराठा बांधव हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। या आंदोलनाला यश आलं। सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत, तर काही मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागितला आहे। मराठा समाजाची जी मुख्य मागणी होती, राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करा, त्याचा GR सरकारने काढला आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर राज्यातील संपूर्ण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। दरम्यान राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा सरकारने GR काढल्यानंतर आता OBC समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे। OBC समाजाकडून या GR ला विरोध होत आहे। मराठा समाजाला आमच्यामधून आरक्षण नको अशी भूमिका OBC समाजाची आहे, तर दुसरीकडे याच गॅजेटवरून बंजारा समाज आणि आदिवासी समाज देखील आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।